मधली खोली तर पॅक झाली तुम्हाला माहिती आहे. बेड आणि ती बारकी खोली आहे. कपाट फ्रीज आणि रॅक आणि ती गॅस करणं फिट झालं या. मला तर हे एवढं पटांगण आहे तर फ्रीज ठेवते किचन मध्ये फ्रीज नेऊन. बघू हे करायचं इथं का लाईट नाही त्याला व्याज पापड आणले ते बाहेर नाचलं ठीक आहे लाल आणि ह्यात हाय बाजार किरकोळ किरकोळ आचाराचा काय बदाम काय ते तसले मनुक हळदीच्या पुड्या हे धना पावडर मीठ सगळं आहे याच्यात. हे खोबऱ्याचा खिसा आहे की मला वाटतं त्यांना खोबरं द्यायला लागत नाही बारीक करून नाही पण बारीक करणार मी शी बारीक करते ती काय खोबऱ्याचा खिसाच लागला तर बाहेर आहे ती मला ठिकी ही अजून सकाळी गाडीतनं बाजार काढलाय आणि ते तसाच ठेवला होता त्याकडे इकडे तेवढा ओढून ठेवलाय. डाळ ठीक आहे काही साखरच आहे साखरेची कमी आहे इथे तर साखरच आहे त्यांची बरोबर आहे. आपली वेगळी असेल ना आपली 5 किलो आपल्या भागात ठेवली 5 किलो त्याच्या ही डाळ काढून किती येतात 15 किलो का 10 किलो 15 किलो त्याला अजून अगं फुटली की डाळ मग काय आणि हे साखर काढते काढायचं हे तिथं काढ काय तर पाठी भेटून ठेवायला मला आता काय कधी आपला मी म्हणलं सुद्धा बरं का यात फुटली साखरच काही म्हटलं असं ऐकत नाही हे आताच टाक म्हणलं हे सेपरेट टिकट म्हटलं त्या एवढा मोठा की साधाचा बाजार घेतला की किती देत नाही त्यातले ही अनपरा बिरा त्यातले काढू इथून आधी एवढं सगळं ठीकच आहे का साखरेचं ह्यात समधी साखर पाहिजे एकात आहे तांदूळ त्यात तुरीची डाळ आहे आणि शेंगदाणा काय बया याप वाढलं बघा काहीतरी दाब पडलाय मी एका व्यक्ती ठेवून काढून एवढी साखर परत काढावी काय करायचं एवढं काय वाजते साखर तर काही नीट का पण काम वाढलं ना टाइम जाऊन दे लय साखर निघते या कसले आणते गोल उकडीची चाळ काम वाढलं काय नीट करायला येतंय की पण कमी कराय काम बघतोय हे वाटतं तिकडं आत्या मामी आजी शेंगा पडते तिकडे नाही ना मी झोपले डोकं नाही मग अशी जरा बसल्या तिथे स्वयंपाक करू आम्ही नाही पलीकडचं आणि कशाला टाकली ते पडलंय फटलं ह्याच्यात नीटच करायचं आता डाळी आणि हे करायचं बघायला द्यायचं नाही ह्यांनी गेला तर गॅस भरून आणायला आणि हे करायला काय म्हणतात ते शिगडी नीट करायला साखर मोठा डाळ त्यांना काय लाडूलाच लागते साखर बघ कशाला लागणार लाडूलाच तुझ्या बुंदीला लागते पण लाडून बुंदी एकच की काय लाडू काय बांधायचे बुंदी करायची ती पाठी तर करायची नाही तिथली गोळा करायची काय बेसन कसलं काय जास्त काय डाळी तुरीची आणि शेंगदाणा खाली काय खाली तांदूळ शेंगदाणा नीट करून ठेवायला एवढंच फक्त शेंगदाणा
एकच बसायचं आपण फोडायचं. तसलीच डाळ आहे. तुरीची आहे ही. कसली नाही. ह्यांची सारखी दिसती. फुटलं काय? नाही फुटलं फुटलं. दोन चार डाळी मला ह्या दिसल्या. काय काय डाळीला होतं पुन्हा दिसल्या. फोडणीचा बसायचा. कुणी नाही पांढराच आहे जिरा भात. जिरा बासमती तांदूळ आहे. छान तारा बारका. निघली का सगळं? सगळं फुटतंयच. तर बाजार काय थोडा येतो. वजाला फुटलंय. डाळ फुटलं. काय नाही तुझ्या हातात घ्यायचं. मोना येऊ का मागं? सुकाने आता जागू दे की मला. साखर घेऊन ठेवू का घरात? एक एक की. तांदूळ मीठ करायचं. नाही नाही त्याची ती करते ताडचं दगड आणायचं. लाल गहू. शेंगदाणा बी ठेवून नीट करून काय चालते. खडकच घालते त्यांना नीट करून बघते त्यांच्या सरके बेडवर ठेवू का खाली ठेवू का? मग मी शेंगदाणे नीट करणार. साखर वर कारण आल्या दिवशी येऊन करायचं लाटण्यावर साखर वर. मी शेंगदाणे नीट करणार. हा आता छप्पे आहे तुला ना. कमी होईल त्याच्यातली साखर. पाऊन किलो तर आहे का कमी नाही. नाही थोडी कमी. तांदूळ पिठलं शेंगदाणे. ही बेसनची पिठ. अरे बाबा. भज्याला पीठ आणलं आणि ह्याला लाडूला दळून आणायचं का तर बेसनच्या पिठाचे लाडू चांगले. हे ठेवलं वळीला आता अजून काय काय आहे हे नेहमीचा बाजार पिठीच भरते. ते आणले बघा 150 रुपये मोडत नाही म्हणजे स्टीलचा आहे ह्याला. कुठं स्टीलचं? मी पुसणार. म्हणून तर आणत तरच ठेवूच तरच म्हणतात. मी पुसणार पुन्हा कोण पुसत नाही महिना आणि पुसत पत्तरवाळे हे काढा ठेवा किंवा 300 आणले त्या पत्तरवाळ्या आणि 200 ग्लास आणले. आणि वाटी वाटे नसलं पत्तरवाळ्यात कप्प्याचे आणले. 1 लागते की त्या काय तर तिथं 3 राहिली आणायची. वर टाक. पहिलं तिथंच होतं की. पहिलं नाही तिकडे होतं मधल्या घरात. बसलं वर पहिलं मधल्या घरात होतं पत्तरवाल्या. आणलं की ध्यान करून आणलं का सुकली एक म्हणून गावातले काढली सुकली एक आणली काल ध्यान करून. ही डाळ फुटली व लिहूनच घ्यायचं असं काय आणायचं झालं की तुम्हाला तरी विसरलंच कपड्याचा ब्रश घालायचा आणायचं. अजून पाणी काढायचं राहिलंय. हा पाणी काढायचं. वायफर राहिलं पाणी वाढायचं. आणि ते आता मोठं आणते पुढचं तुमचं काही छोटं होतं ना. मोठा असतं का त्यापेक्षा बी गेल्या वर्षी ह्यांनी अण्णांनी बाजार केलतं. त्या वर्षी आणणार नाही तर बाजारात. ठीक आहे. अण्णा खरंच काम करू लागतं.